विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग आणि इतर एक्झाम्सला सुद्धा शिकवतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक, कारण तुम्हाला माहिती आहे की डिसिजन मेकिंगचे प्रश्न कसे सोडवावे हे आपण मागच्या बरेचशा सेशन पासून आपण जाणून घेतलेलं आहे. पण आज महत्त्वाचे काही पिन पॉईंट्स तुम्हाला मला याचे सांगायचे आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनच्या माध्यमातून हे जाणून घेऊया आणि उद्या जो आपला राज्यसभेचा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला याची बरीच मदत होईल. कारण तुम्हाला माहिती आहे की 12.5 मार्काचा पार्ट असतो, म्हणजे 5 क्वेश्चन्स आपल्याला, आणि यावर निगेटिव्ह मार्किंग नसतं. तर चला आपण जाणून घेऊया आजच्या सेशनच्या माध्यमातून की याचे प्रश्न कसे सोडवायचे, आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे आणि त्याची रणनीती काय असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा टेलिग्राम ग्रुप आहे, मकरंद टेक्स्टबुक. जेवढे काही आपण सेशन घेतो युट्यूबवर, त्याच्या ज्या पीडीएफ्स आहेत त्या पीडीएफ्स आपण टेलिग्राम ग्रुपवर शेअर करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ग्रुपवर तुम्ही स्कॅन करून जॉईन करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे रेग्युलर सेशन्स असतं युट्यूबवर, हे डेली मी 5 वाजता सेशन घेतो. डेली 5 वाजता सेशन घेतो. ठीक आहे, ज्यामध्ये आता मी कंबाईनची सिरीज सुरू केलेली आहे टॉपिक वाईज. तर पुढच्या वीकमध्ये आपण अंकगणिताचे काही टॉपिक्स घेऊन येणार आहोत. टॉपिक वाईज क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत, जे बेसिक पासून मॉडरेट पर्यंत आणि मॉडरेट पासून डिफिकल्ट पर्यंत तुम्हाला त्या क्वेश्चनची लेवल तिथे भेटणार आहे. त्यानंतर 6 वाजता विद्यार्थी मित्रांनो आपण पीवायक्यू सेशनच्या माध्यमातून आपण म्हणजेच कंबाईनचे पीवायक्यू क्वेश्चन्स डिस्कस करत असतो आणि पोलद्वारे त्याला एक्सप्लेन करत असतो. त्यानंतर आपला 6:30 वाजता पेड बॅच असते, जी कंबाईनसाठी आता लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोन्ही फॉर्म मध्ये तुम्हाला ती बॅच भेटणार आहे. तर तुम्हाला जर कंबाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. अजूनही आपले बरेचसे टॉपिक राहिलेले आहे आणि बाकी शिक्षकांचे सुद्धा लाईव्ह लेक्चर्स त्यामध्ये सुरू होतील आहे. बाकी सब्जेक्ट पण तुम्हाला तिथे भेटेल. तर चला बघूया आजच्या टॉपिककडे, ज्याच्यासाठी तुम्ही हे सेशन बघून राहिलेले आहेत की डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याची ट्रिक काय आहे. हाऊ टू सॉल्व डिसिजन मेकिंग क्वेश्चन. हाऊ टू सॉल्व डिसिजन मेकिंग क्वेश्चन्स. बघा, डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. आता बघा, डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांमध्ये काय असतं की मॅक्सिमम आपल्याला 2.5 मार्क, त्याच्यानंतर लेस अप्रोप्रिएटला 1.5 मार्क, त्याच्यापेक्षा लेस 1 मार्क आणि त्याच्यापेक्षा लेस 0 मार्क, म्हणजे 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन मधून तुम्हाला असं ऑप्शन निवडायचं आहे की जिथे तुम्हाला 2.5 मार्क्स भेटेल. तुमच्या एक्झाम मध्ये तुम्ही जर पीवायक्यूज बघितले असाल तर तुम्हाला लक्षात येईल की डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांचा एक पॅटर्न काय असतो ते आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मला तुम्हाला काही सांगायचं आहे की तुम्ही तिथे जबाबदार अधिकारी या पद्धतीने जबाबदार अधिकारी आहात. ठीक आहे, तुमची तिथे नेमणूक झालेली आहे. ठीक आहे, तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर आहात, तुम्ही तहसीलदार आहात. ठीक आहे, एक मंडळाचा एक मोठा जबाबदार व्यक्ती आहात. ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. तर तुम्ही अशा स्थितीमध्ये काय करा. ठीक आहे, जर बघा आता तुमची नेमणूक जर सपोज तुम्ही एक कनिष्ठ अधिकारी म्हणून झालेली असाल तर तुम्हाला जे काही डिसिजन घ्यावं लागेल आहे तिथे, तर ते वरिष्ठांची मदत म्हणून हे तुमचं एक मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर जे राहिलं आहे की वरिष्ठांची मदत. ठीक आहे, असं ऑप्शन आपल्याला पिक करून तिथे तुम्हाला 2.5 मार्क घ्यायचे असतात. ठीक आहे, कारण कसं आहे, तुम्ही स्वतःचे डिसिजन डायरेक्ट तिथे घेऊ शकत नाही, कारण तुम्ही कनिष्ठ अधिकारी म्हणून आलेले आहे. मोठे अधिकारी आहात तर उत्तर त्याचं वेगळं येईल. ठीक आहे, तर हा एक तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये बघा पुन्हा काय पॉईंट असतो की याच्यामध्ये तुम्हाला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या असतात किंवा काही प्रमोशन तुम्हाला करायचं असते, असं तुम्हाला दिलेलं असते की तुम्ही तिथे कसं घडवून आणाल. तर अशा क्वेश्चन मध्ये, अशा याच्यामध्ये की तुम्हाला तिथे शाळा महाविद्यालय किंवा जी युथ आहे त्यांचा यूज करून, म्हणजे शाळा महाविद्यालयांचा यूज करून किंवा जी युथ आहे त्यांना तिथे शिबिरं घेऊन, ठीक आहे, तर त्यांचा अवेअरनेस घडवून आणा, असं तुम्हाला त्या ऑप्शन मध्ये बघावं लागते जिथे तुम्हाला 2.5 मार्क भेटू. तर असेच क्वेश्चन तुम्हाला येईल आहे, म्हणजे जे 5 क्वेश्चन तुमचे जे असणार आहे तर या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला येईल आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं आता आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून ते समजून घेऊया. जसं बघा आता इथे जसं त्यांनी दिलेलं आहे की तुमच्या भागात स्वच्छता उपक्रम संघटित करणाऱ्या एका कृतीशील गटाचे तुम्ही सदस्य आहात आणि दर 5 दिवसांनी भारतात एक सफाई कर्मचारी मरतो ही बातमी ऐकल्यापासून या गटाचे सर्व सदस्य अस्वस्थ झालेले आहेत आणि या परिस्थितीत तुम्हाला बदल करायचा आहे. ठीक आहे, काय म्हटलंय बघा, तुमच्या भागात स्वच्छता उपक्रम संघटित करणाऱ्या एका कृतीशील गटाचे तुम्ही सदस्य आहात म्हटलेलं आहे.
दर 5 दिवसांनी भारतात एक सफाई कर्मचारी मरतो. ही बातमी ऐकल्यापासून या गटाचे सर्व सदस्य अस्वस्थ झालेले आहेत आणि या परिस्थितीत तुम्हाला बदल करायचा आहे. विपन्नावस्थेत असलेला सफाई कर्मचारी जेव्हा गटारात गुदमरून किंवा अपघाताने मरतो तेव्हा त्याची बातमी बनते, पण कोणीही स्वतःच्या अधिकारात ही आमची समस्या आहे, आम्ही त्यावर उपाय करू असे म्हणताना ऐकू येत नाही. जरी अनेक ख्यातनाम व्यक्ती सफाई करणे हा आध्यात्मिक अनुभव आहे असे सांगत असले तरी प्रत्येक सफाई कर्मचारी अन्य लोकांची विष्ठा हाताने साफ करतो, कारण त्याच्याकडे पर्याय नसतो आणि ज्या जमाती सफाईशी जोडलेल्या आहेत त्या जन्माला येणाऱ्या पर्यायी नोकऱ्या मिळत नाही. या वस्तुस्थितीशी तुम्ही सर्व परिचित आहात. काही संस्थांच्या अंदाजानुसार आपल्या देशातील अशा सफाई कर्मचाऱ्यांची संख्या 1,50,000च्या जवळपास असावी. या गटाचे सदस्य म्हणून तुम्ही इतर सदस्यांना काय करण्यास प्रेरित करायला प्राधान्य द्या. मग आता इथे बघा पहिलं ऑप्शन म्हटलेलं. आता हा जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने क्वेश्चन जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, जरा ऑप्शन्स बघून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आपल्या उत्तरावर येऊया. निधी गोळा करून हे हातसफाईचे असभ्य काम स्वतःवर घेणारे तांत्रिक उपकरण विकसित करण्यासाठी अन्वेषक गाठायला प्रेरित करायला प्राधान्य द्या. त्याच्यानंतर इतर सदस्यांना सफाई कर्मचारी हातसफाईचा आणि भेदभाव सहन करण्याचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या जातीतून येत असल्यामुळे याचा सामाजिक प्रश्न म्हणून गुंता सोडवण्याला प्रेरित करायला प्राधान्य द्या. ठीक आहे. इतर सदस्यांना जेव्हा व्यक्ती अशा जातीत वाढते तेव्हा तिची किंवा त्याची अन्यायाच्या विरोधात उभे टाकण्याची क्षमता जन्मताच पांगळी केली जाते, म्हणून सफाई कर्मचाऱ्यांचा सक्षम व्हायला सहाय्य करण्याला प्रेरित करायला प्राधान्य द्या. आणि चौथं, इतर सदस्यांना सर्वसाधारण जनतेला अशा व्यक्तींच्या दुर्दशेसंबंधी संवेदनशील बनवण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून आलं, जे तुम्हाला म्हटलं सामाजिक माध्यमे वापरून त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्यांच्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याला प्राधान्य द्या. मग तुम्ही आता बघा, म्हणजे इथे कुठेतरी सोर्सचा उपयोग केला गेलेला आहे. मोस्ट अप्रोप्रिएट 2.5 मार्क्स जर आपल्याला इथे घ्यायचं असेल तर बाकी ऑप्शन पेक्षा हा जो चौथा ऑप्शन आहे, सर्वसाधारण जनतेला अशा व्यक्तीची दुर्दशे संबंधी संवेदनशील बनवण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून सोशल, ठीक आहे, माध्यमे वापरून त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्यांच्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच, आता बघा काही लोकांना म्हणेल की शासनावर दबाव टाकण्यासाठी, पण इथे हा चुकीचा होणार नाही. कारण मला सांगा, जो समाज, ठीक आहे, त्याच समाजाने हे काम करावं हे असं कुठे लिहिलेलं आहे? म्हणजे सफाई कर्मचाऱ्याचं जसं दिलेल्या पॅसेज मध्ये असं म्हटलेलं आहे की काही समाजच हे काम करतो, विष्ठा उचलतो, असं कुठे लिहिलेलं आहे? प्रत्येक समाजामध्ये बदल घडून आला पाहिजे आणि तिथून बाहेर निघलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्यांच्यासाठी शाप करू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याला तुम्ही प्राधान्य द्याल. हे एक मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर होईल. म्हणजे इथे तुम्हाला 2.5 मार्क्स भेटेल आहे. म्हणजे तुम्हाला समजलं एक्झॅक्टली काय करायचं आहे. म्हणजे इथे कोर्स ऑफ ऍक्शन कशी झाली पाहिजे, कोर्स ऑफ ऍक्शन कशी झाली पाहिजे, कोर्स ऑफ ऍक्शन कशी झाली पाहिजे याचा तुम्ही इथे म्हणजे प्रॉपर पद्धतीने अर्थ लक्षात घ्या. हे आपलं सांगणं महत्वाचं आहे. समजले तुम्हाला काय म्हणायचं आहे मला? ठीक आहे, होप सो. बघा हा एक छोटासा म्हणजे आपला हे होता, कारण मी ऑलरेडी भरपूरशी डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स घेतले. इव्हन आजच्या आपल्या मॅरेथॉन मध्ये जर तुम्ही शेवटचं सेशन बघाल, जे 1:30 वाजता आपण सुरू केलेलं होतं, जवळपास 2.25 तास मी पॅराग्राफ आणि डिसिजन मेकिंग आणि स्ट्रॅटेजी सेशन घेतले विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही ते सेशन बघू शकता. ठीक आहे, हा एक केवळ म्हणजे एक क्वेश्चन आणून तुम्हाला डिसिजन मेकिंगचा 2.5 मार्क्स कसा लावायचा हा इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, बघा, युझिंग सोशल मीडिया फॉर मेकिंग पीपल ॲट लार्ज सेन्सिटिव्ह टुवर्ड्स द plight of these people and invite them to come together to pressurize the government to make their life safe and at least not curse and for collecting needed funds. ठीक आहे, सो दिस इज ऍक्च्युअल द म्हणजे हे केलेलं पाहिजे. ठीक आहे, पेड बॅचेस सुरू आहे. पेड बॅचेस जॉईन करायच्या असेल तर नक्कीच आता नवीन पेड बॅच सुद्धा सुरू होणार आहे. 2025चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे एमपीएससी राज्यसेवा एक्झामचा, त्याची पेड बॅच आपण सुरू करणार आहोत. 16 डिसेंबर पासून एक नवीन बॅच सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर नक्कीच मला तुम्ही ह्या नंबरवर फोन करा. ठीक आहे, ह्या नंबरवर कॉल करा. हा माझा पर्सनल नंबर आहे, किंवा मेसेज टाका. हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, जिथे मुलांचा आणि मुलींचा आपण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कोड माझा लक्षात ठेवा, कोड माझा लक्षात ठेवा, मकरंद
कॅपिटल लेटरमध्ये, कोड माझा लक्षात ठेवा, मकरंद कॅपिटल लेटरमध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट भेटेल आहे. जरी ही सबस्क्रिप्शनची प्राइस इतकी तुम्हाला दिसत असली तरी तुम्हाला सबस्क्रिप्शन 18 ते 20 हजारात, राज्यसभेचं सबस्क्रिप्शन 18 महिन्यासाठी तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही मला कॉल करा. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2024 कंबाईन एक्झामसाठी ऑलरेडी बॅच लाईव्ह केलेली आहे. म्हणजे हे 2099 रुपयात तुम्हाला 13.5 महिन्याचा सबस्क्रिप्शन भेटत आहे. याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सबस्क्रिप्शन परचेस करू शकता. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉईन नाव हे ऑप्शन येईल आहे. जॉईन नाव ऑप्शन आल्यानंतर अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन तुम्हाला मकरंद हा कोड टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट सुद्धा भेटेल. होप सो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि माझे जे मॅक्झिमम लेक्चर्स असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी 5 वाजता डेली लाईव्ह येतो, 5 वाजता डेली लाईव्ह, सोमवार ते शुक्रवार. आणि माझे रेग्युलर सेशन अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, पॅसेजेस आणि डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन, म्हणजे कम्प्लीट एक CSAT सोबत राज्यसेवा आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम साठी पण मी रेग्युलर सेशन्स घेतो. आता आपली कंबाईनची सिरीज सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. कंबाईनची सिरीज जॉईन करायला विसरू नका. पुढच्या वीकमध्ये मी अंकगणिताची सिरीज घेऊन येतो आहे. सो थँक्यू व्हेरी मच गाईज. पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच.